त्यात दहीपासून श्रीखंड कसं बनवायचं आहे तुम्हाला रत्ना रसोईमध्ये दाखवण्यात येणार आहे। तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका, नक्की बघा। बाय। चला मग आता किचनमध्ये आपण सुरुवात करूया। चला मग आपण सुरुवात करूया। हे बघा, आपण एक स्टीलची तगारी घेतलेली आहे आणि एक सुती रुमाल घेऊया। आपण सुती रुमाल घ्या बघा। आता एक तगारीमध्ये आपण आपलं दहीचं जाईल। आता आपण सुती रुमालावरती दही, आपण एक सुती रुमाल घेतलेला आहे। आता दही टाकूया। आपण अर्धा लिटर दही घेतलेली। आपण अर्धा लिटर दही घेतलेले आहे ना। मग आता त्याला सुती रुमाल मध्ये आपण टाकलेले आहे। त्याला असं छान हळू हळू असं दाब। हे बघा, आपलं झालेले आहे। आणि आता आपण याला असे एक डबल गाठ मारूया आणि टाकून देऊया। आता आपण याला कुठं टाकायचंय चुकवते। आपण आता याला खाली थेंब थेंब असं पाणी पडत आहे ना, खाली आता कापड टाकूया। आता साखर घालूया। आपण 4 चमच्याच्या अंदाजाप्रमाणे साखर घातलेली आहे। तिला पण आता असं छान हलवून घेऊया। घरच्या घरी श्रीखंड तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की बनवा। श्रीखंड म्हणजे इतकं कठीण काम नसतं। आणि काजू घातले। आपण काय काय टाकलं, काजू, बदाम, मनुके घातलेले आहेत आणि 2 ताज्या कापया गुलाबाच्या। आणि आता आपण केसरच्या काड्या टाकण्याच्या ऐवजी दुधात केसर टाकलेलं होतं ते घालूया। केसर कलर पण छान। चला मग श्रीखंड तयार झालेला आहे। आता आपण या श्रीखंडला फ्रीजर मध्ये छान सजावट करून घेऊया। फ्रीजर मध्ये ठेवून देऊया। आपण अर्धा लिटर दुधापासून दही मुरलेली होती, मग श्रीखंड तयार केलं। मग ते पाणी निथळून जातं ना, मग श्रीखंडचा वापर कमी होऊन जातो। आपण आता बदाम घालूया। आता आपण काजू घालूया, गुलाबाच्या काही टाकूया। सजावटसाठी आपण आता केसर घालूया। केसरचे दोन्ही छोटे छोटे तुकडे घालून छोटे छोटे
चिटा म्हणते ते बारीक सर चिटकून जात आहे.